मला आजही आठवतोय माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा तो दिवस, ज्या दिवशी कियांश जन्माला आला. जन्माच्या काही क्षण अगोदर मी इतका टेन्शनमध्ये होतो काय सांगू. आणि काही क्षणातच रडण्याचा आवाज आला. आणि तो आवाज म्हणजे माझ्या हिरोचा आवाज होता. शब्दात सांगता येणार नाही. अरे मी बाप झालो, बाप. त्याचं रडणं तर ऐकतोच, पण त्याच्या हसण्यामध्ये एक प्रकारची जादूच आहे. तो जेव्हाही हसतो ना, काय सांगू, कितीही टेन्शन असू दे, अगदी सहज निघून जातो. हेमांगी जेव्हा आतमध्ये होती ना, त्याच्यानंतर आम्हाला पुरुषांना आतमध्ये सोडलं आणि तिच्या डोळ्यात पाहिलं आणि डोळ्यातील जे आनंद अश्रू पाहिले मी, खरोखरच इतकी भारावून गेली होती त्याला बघून की काय सांगू. तिच्या नजरेतच ती न सांगता ती सर्व काही मला सांगून गेली. आम्हा सर्वांना एकत्र जिंकण्याची फिलिंग्स तेव्हा मिळाली जेव्हा कियांश अडखळत्या पायाने पहिल्यांदाच उभा राहिला. माझ्या बाबांना कामाचा खूप स्ट्रेस असतो. ते थकून भागून जेव्हा घरी येतात, कियांशला उचलून अंगावर खेळायला घेतात, तेव्हा बाबा सर्व स्ट्रेस विसरून जातात. कियांशकडे खूप खूप टॉयज आहेत, पण माझ्या बाबांचा एकमेव बेस्ट टॉय म्हणजेच कियांश. हेमांगीच्या आईबाबांबद्दल सांगायचं झालं तर कियांश हा त्यांचा नातू न समजता त्यांचा मित्र समजतात.
आणि त्याच्याशी इतकं खेळत असतात की ते आपलं स्वतःचं वयच विसरून जातात. आमच्याकडे देवाने दिलेले सर्व काही आहे. एकच इच्छा राहिली की त्याच्या पायाशी सुख समृद्धी लोळत राहावी. पण मला विश्वास आहे यशाची प्रत्येक पायरी त्याच्या समोर छोटीच वाटेल. अजून काय सांगू, कियांश हा आमचा श्वास आहे.